जय हिंद, वंदे मातरम. मित्रांनो, आता मी संगमनेर शहरामध्ये आहे आणि मी आज जरा तुम्हाला एक नवीन रूट दाखवणार आहे. जे लोक संगमनेरवरून नगरला किंवा पुण्याला जातात आणि ज्यांना फक्त किलोमीटर काढायचे नसतात आणि प्रवासात खरं आनंद मिळवायचा असतो, अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. हा प्रवरा नदी क्रॉस केल्यानंतर संगमनेर म्हणजे आपण पुण्याच्या दिशेने जातो आहे. तर हे बघा, हा रस्ता इथे जातो आहे. कोपऱ्यावर तुम्हाला अमृतुल्य चहाचं दुकान दिसतं आहे. तर ह्या रस्त्याने आपण जाणार आहोत. पुढे अतिशय सुंदर एक घाट आहे, तो घाट दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला आज एक निसर्गाने निर्मित केलेला जगातील सगळ्यात मोठा ब्रिज म्हणजे पूल दाखवणार आहे. संगमनेरवरून एक 5-7 किलोमीटर पुढं आल्यावर रस्ता खरं तर डावीकडे वळतो. तिकडे न वळता आपल्याला सरळ जायचं आहे. तुम्ही बघू शकता, साकूर 26 किलोमीटर, पिंपळगाव, ढेपा, शिरापूर आणि निमगाव, टेंबी. तर आपल्याला ह्या रस्त्याने जायचं आहे. खूप वळणदार आणि हिरवागार, म्हणजे आता उन्हाळा, अजून पाऊस आलेला नाही तरी बघा किती हिरवगार आहे सगळीकडं. आणि अति छोटासा आणि सुंदर रस्ता आहे, वळणदार रस्ता आहे. तर या रस्त्याची खासियत, समोर जे डोंगर दिसत आहे, एक सुंदर असा एक घाट आहे. तो घाट मला फार आवडतो, कारण रात्री जेव्हा आपण या घाटामधून प्रवास करतो तर त्या घाटाच्या टोकावरून मस्त संगमनेर शहर करत दिसतो. मला व्यक्तिशः खूप आवडतं ते. रोजचा तो नाशिक पुणे किंवा नाशिक अहिल्यानगर रस्ता जो आहे, तो तेच हायवे, त्याचा कोणाला कंटाळा आला असेल तर असे आतले रस्ते घ्या. काही नाही, 15-20 किलोमीटरचा फरक पडतो, पण माणूस रमतो. थोडंसं रोजच्या तणावातून जरा वेगळा अनुभव एकदा या रस्त्याने या. मस्त वातावरण आहे एकदम. आणि पावसाळ्यात तर या डोंगरांवरून छान धबधबे देखील वाहतात. जर पावसाळ्यात कधी आलो मी तर ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आपण बघू शकता माझ्या मागे आता हा जो सगळा परिसर आहे, याला मल्हारगड म्हणतात. आणि इथं लिहिलेलं आहे की अहमदनगर 92 किलोमीटर, पारनेर 70 किलोमीटर आणि आळेफाटा 44 किलोमीटर आहे. तर इथून म्हणजे तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल तर तुम्हाला इथून देखील मार्ग आहे. फक्त तुम्हाला तो रोजचा रेग्युलर रस्ता जो आहे हायवेचा, तो सोडून थोडासा आउटस्कटमध्ये यावं लागेल. तुम्ही बघू शकता किती शांत वातावरण आहे. आणि इथं माझ्या आजूबाजूला कोणीच नाही, फक्त एक 2 व्हीलर तिथून वरून चालली आता घाटावरून, ती तुम्हाला इथून दिसणार नाही. तर एकदा ह्या घाटाचा अनुभव घ्यायला जरूर या. पुढून त्या कोपऱ्यातून एक टर्न आहे, मी तो तुम्हाला दाखवतो. तिथून जर तो लेफ्ट घेतला तर आपण थेट राहुरीला जातो. राहुरी कृषी विद्यापीठ म्हणजे मनमाड अहिल्यानगर रस्त्याला तिकडे जातो. आणि इथून घाटावरून चढून गेलो तर मात्र मग आपण आळेफाट्यावरून अहिल्यानगरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जातो. मी मुद्दामच काहीच बोललो नाही, कारण मला पक्ष्यांचा जो आवाज आहे तो तुम्हाला ऐकवायचा होता. चारही बाजूनी पक्ष्यांचा अतिशय सुंदर असा आवाज येतो आहे. ह्या इथून असा वरती तो घाट चाललेला आहे आणि मग तो इथून कुठून तरी परत रिटर्न जाऊन असा त्या बाजूला जातो. आज पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे काल पुण्यामध्ये. आणि आता मी सकाळी निघालो नाशिकवरून. ते समोर बघा संगमनेर शहर आहे. तर सिन्नरला थोडा पाऊस पडला होता. येस. आता हा जो केळेवाडी लिहिलेला रस्ता आहे, बोर्ड आहे, इथून जर तुम्ही ह्या रस्त्याने जर गेले, हे बघा ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. इकडे जर तुम्ही गेले तर तुम्ही राहुरीला जाऊ शकता. हे तिथून खालून आलो आपण आता. छोटासा घाट आहे. पाऊस पडल्यावर अर्थातच सगळं आपली
धरती नटून जाईल हिरवाईनी. मित्रांनो हे बघा, हा खाली घाट आहे आणि आपण तिथून आलो. आत्ता तिथं खाली उभं होतो आपण, जो शॉट घेतला एक तिथं घेतलं होतं. आणि समोर जे दिसतंय ना ते सगळं संगमनेर शहर आहे. आणि आत्ता आपण इथून घाटाने इथं आलो. तुम्ही विचार करा, पाऊस पडलेला नाही अजून. आज जूनची 22 तारीख आहे, अजून पाऊस पडलेला नाही, तरी हे इतकं सुंदर दिसतंय. जेव्हा पाऊस पडेल तुम्ही विचार करा केवढं सुंदर सगळं. अरे माझ्या डोक्यावर आत्ता एक थेंब पडला, क्या बात. वरती बघायचं की काळे ढग आलेले. तर चलो, म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की कदाचित या 1-2 दिवसामध्ये पाऊस पडेल. पण अतिशय जबरदस्त असं वातावरण आहे. तुम्ही बघावं मागे, तुम्ही नक्की या बरं का इथं एकदा. फार सुंदर आहे. मित्रांनो खरं तर आपण घाटाच्या टोकावर आलेलो आहे आता. आणि आता माझ्या उजव्या बाजूला डोंगर आहे आणि डाव्या बाजूला छान खोल अशी दरी आहे, तुम्ही बघू शकता. आता पुढे आपल्याला मी जे तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुम्हाला आज निसर्ग निर्मित सगळ्यात मोठा ब्रिज पूल दाखवणार आहे. तो पूल दाखवायला मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. असा चमत्कार चालू आहे निसर्गाचा. विचार करा पाऊस पडल्यावर किती सुंदर दिसेल हे. रोजच्या त्याच जगण्यातून थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी, स्वतःला वेळ देण्यासाठी, स्वतःच्या जीवनासाठी या. आणि इथं येऊन कोणत्याही प्रकारचा कचरा होणार नाही आपल्यामुळं, काय कोणत्याही प्रकारचं आपण निसर्गाशी नासधूस करणार नाही याचा प्रयत्न करा. कारण हा निसर्ग जसा आपल्याला मिळाला आहे, जसा आपल्याला मिळतोय, तसाच तो आपल्या पुढच्या पिढीसाठी पण राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. ते टिकवण्याचं कर्तव्य आहे आपलं. पण तुम्हाला पलीकडचं हे दिसत नसेल, पण डोळ्याला अतिशय भारी वाटतंय. आणि हा मला वाटतं हा शेवटचा पॉईंट आहे. आता इथून पुढं आपण पुन्हा घाट उतरायला सुरुवात करू. हा घाट बरोबर आहे. आता आपण इथून पुढं हा घाट उतरणार आहे. झालं, आपण एकदम सर्वोच्च टोकाला आलो. इकडे सगळं फॉरेस्टची जागा आहे. मागे जे दिसतंय पिंपळगाव ढेपा नावाचं गाव आहे. आणि इथं एक असं मुख्य हायवे आला. इथून राईट तुम्ही गेले तर पुण्याकडे तुम्हाला जाता येईल, लेफ्ट गेले तर अहिल्यानगरकडे जाता येईल, राहुरीकडे जाता येईल, पारनेरकडे जाता येईल, साकूरकडे जाता येईल. तर आपण लेफ्ट जाणार आहोत आणि तुम्हाला जे निसर्ग निर्मित जगातलं सगळ्यात मोठा ब्रिज आहे तो दाखवणार आहे. चला. अजून एक छोटूसा टिल असा घाट लागला होता मित्रांनो इथे, पण तितकाच सुंदर. छोटासा आहे तेवढंच सुंदर. मित्रांनो गुगल आंटींनी बघा कोणता रस्ता दाखवला आहे मला. ही नदी आहे आणि हा तिचा बंधारा आहे. आणि तुम्ही बघा काही कठडे बिठडे काही नाही ह्या रस्त्यावरून. मला आता तिने गुगल आंटीने ती नदी कोणती माहीत नाही, पण मोठी नदी दिसते. तर आपण जो आंटीने रस्ता दाखवला आहे त्याच रस्त्याने जाऊ, भले किती त्रास झाला तरी. कारण पुढं एकदम अतिशय कच्चा रस्ता दिसतोय, तरी जो असेल तो, पण आपण ह्याच रस्त्याने जाऊ, बघूया काय होतं. मित्रांनो पुन्हा मुळा नदी लागलेली आहे. त्या रस्त्याने जात होतो, एक ताई आणि दादा भेटले. ते म्हणे अजिबात जाऊ नका इकडनं, तुम्ही सरळ मागे जा आणि डांबरी रस्त्याने जा. तर मी डांबरी रस्त्याने पुन्हा आलो. आता मी तुम्हाला ह्या मुळा नदीच्या पात्रात एक गोष्ट दाखवतो. हे बाई, ही सफेद पट्टी जी दिसते ना तुम्हाला, ही सफेद पट्टी, हां, तर ही इथली एक म्हणजे फार ऐतिहासिक घटना आहे. काही वर्षांपूर्वी तिकडं इंडोनेशिया वगैरे तिकडं काय म्हणतात त्याला, ज्वालामुखी भडकला होता. आणि त्या ज्वालामुखीची राख इथं ह्या तालुक्यामध्ये येऊन, या गावामध्ये येऊन सेटल झाली होती. ती ही जागा आहे. मी याचे अनेक व्हिडिओ पाहिले. याचं शास्त्रीय काय आहे ते म्हणजे मी नाही सांगू शकत,
पण याचे मी अनेक व्हिडिओ पाहिलेले आहे आणि तो स्पॉट माझ्या डोळ्यासमोर आहे. ही मुळा नदी आहे आणि हे मुळा नदीचे मालक आहे दोघं. मस्त झोपले, दुपारची वेळ आहे, झोपले आता, ते आरामाची वेळ आहे त्यांची. कोरडी ठाक आहे आणि वाळूचं उत्खनन बेकायदेशीर चालू आहे. आणि हे इथे बघण्यासारखे आहे, जे जॉग्रफीमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी. नावाचं गाव आहे जांबून. सगळं बघायचे मोबाईलमध्ये नाही लक्षात येणार, पण इथून तिथून हा समोर चालायचं आहे. काय रे रेलिंग दिसते मला. चलो चलते हे वा सरळ सरळ सरळ. आता दिसेल तुम्हाला सरळ सरळ चालायचं. क्या बात आहे ना. मी आता तुम्हाला खरं तर नक्की रूट काय हा कोणता आहे हे नाही सांगू शकत. मी फक्त गुगलने जे जे सांगितलं आहे मला त्या हिशोबाने चालतो आहे आणि कुठं जायचं एवढं मला माहिती आहे. पण मी आता नेमकं कोणत्या गावात आहे. जांबून नावाचं गाव होतं ते गाव. जांबून नावाचं गाव. वाव क्या बात आहे यार, मस्त. नो हा शॉट बघा. काय माझ्याकडे थोडेसे लिमिटेड रिसोर्सेस आहे, मोबाईलच आहे माझ्याकडे, त्यामुळं काही गोष्टी सांभाळून घ्या. पण हा शॉट बघा तुमच्यासाठी स्पेशल. हा 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 हा, क्या बात आहे की नाही. जबरदस्त, किती सुंदर व्हॅली आहे आणि हे गवत पिवळं पिवळं सोन्यासारखं अजूनही चमकत आहे. नवीन गवत येईलच जन्माला. बघा क्या बात आहे. लांब लांबपर्यंत माणसाची वसाहत दिसत नाही, माणसं दिसत नाही. हां, आणि आता पाऊस पडला की सगळं टनाटन होणारच आहे, हे की नाही. हे की नाही, जबरदस्त, एकदम मस्त. आजचा दिवस आहे, मी एन्जॉय करत करत जाणार आहे. एन्जॉय मी आणि माझा टाईम, फक्त मी आणि मी स्वतःशी बोलणार आहे. एवढंच सांगतो की आयुष्यभर आपण काम करतोच, काम केलंच पाहिजे. परिवार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण स्वतःसाठी कधीतरी वेळ काढा, स्वतःला बघा आणि तुमच्या आत्म्यात काय चालू आहे त्या आत्म्याला हवं तसं जगायचा एकदा प्रयत्न केला. मित्रांनो, नंतर पाऊस आला आणि पावसाचा आवाज मला तुम्हाला ऐकवायचा होता. समोर बिलकुल सगळं निरभ्र आकाश आहे आणि इथे जो जोरदार पाऊस सुरू झाला, हे बघा, ह्या बाजूला फुल डार्क आहे आणि बिलकुल ऑपोजिट साईडला फुल क्लिअर आहे. आणि इथं जोरदार पाऊस झाला. आता जरा कमी झाला आहे, तरी पूर्ण थांबल्याशिवाय मला निघता येणार नाही. गाडी आपण इथे लावलेली आहे, हा समोर रस्ता आहे
आणि शेवटी मला ह्या जो ग्रामदैवत आहे यांचा, या ग्रामदैवताचा सहारा घ्यावा लागला. नशीब ते मंदिराचं दरवाजा उघडा आहे, त्यामुळं आत बसता आलं आणि तो तिथे बसतो थोड्या वेळ, थोडं उघडल्यावर निघतो. पण पाऊस सुरू झाला आहे ही आनंदाची बातमी आहे. सगळ्यांनी एन्जॉय करा पाऊस पाऊस. तर मित्रांनो, आणे नावाचं गाव आपण जस्ट क्रॉस केलं आहे आणि आणेनंतर हा पुन्हा एक सुंदर छोटूसा घाट लागलेला आहे. मला इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं इथे एक फार सुंदर असा बोगदा आहे आणि आपलं जे लोकेशन आहे ज्यासाठी आपण एवढ्या लांब आलो आहे ते पण फार जवळ आलेलं आहे. तर घाट बघा कसा सुंदर घाट आहे. 1 2 3 4 5 जण चालले या गाडीवर. 5 जण. 5 कॅन यू बिलीव्ह. माझ्या मागे मस्त लालपरी येते. या गाडीचे फॅन्टसीज आहे पण आहे ना, म्हणजे मी तर यांना सगळ्यात सुरक्षित ड्रायव्हर समजतो. कारण इतक्या हजारो गाड्या चालतात नाशिकमध्ये, तरी नाशिक नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हा जो घाट आहे इथेच समोर तुम्हाला हे दिसेल श्री क्षेत्र मंगळगंगा देवी मूळ ठाणे गुळवंचवाडी. हा समोर घाट चालला आहे. हा चालला आहे आळेफाटेच्या दिशेने, ठीक आहे. आणि इथून आपल्याला आता पायी पायी जायचं आहे. तर जो नैसर्गिकरित्या तयार झालेला एक ब्रिज आहे तो बघायला आपण आज जाणार आहोत. इथून काहीतरी 5-10 मिनटं लागणार आहे, पण आपण जाऊयात, बघूयात. जंगल दिसतं हे बऱ्यापैकी. जाऊ. सगळे पक्षी माझं स्वागत करताय, छान छान गाणे म्हणताय. सगळं चारी दिशेने मला त्यांचा आवाज ऐकू येतोय. शिट्ट्या मारताय, गाणे म्हणताय. आणि थोडंसं ही पायी चालण्याची वाट आहे, तर आपण चालूया आता. ठाणेमध्ये मी जेवायला थांबलो होतो खरं तर. आणि तिथल्या स्थानिक लोकांशी मी बोललो. त्यांना विचारलं, म्हटलं अहो इथं सगळ्यात काय काय चांगलं आहे इथं आणेमध्ये. तर ते मला म्हणता की इथं कोणता तरी एक बाबा आहे, त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली वगैरे वगैरे. म्हटलं ते ठीक आहे, अजून काय. तर मग म्हणे हा घाटाबद्दल मला सांगत होते. म्हणजे 2 किलोमीटरवर गाव नाही, इथून 2 पण नाही, 1 किलोमीटरवर पण गाव नाही. त्यांना सुद्धा माहिती नाही की ह्या गावाचं महत्त्व काय आहे, इथं काय बघण्याची गोष्ट आहे. तर जो नैसर्गिकरित्या झालेला पूल आहे, ब्रिज आहे, तो आपण बघायला जातो आहे. कदाचित तो छोटा असेल, मला माहीत नाही, मी अजून बघितलेलं नाही. त्याचे फोटोग्राफ्स काही बघितलेले मी. तो छोटा असेल पण तो नैसर्गिकरित्या झालेला आहे, लक्षात घ्या. आजच्या मानवनिर्मित मोठ्या मोठ्या ब्रिजेसपेक्षा तो कदाचित खूप छोटा असेल, पण नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. त्यामुळं त्याचं एक महत्त्व आहे. तो आता आपण बघायला चाललो आहे. आणि इथल्या गावकऱ्यांनाच माहीत नाही नेमकं काय विषय आहे तो. ओके, आता आपण जातो तो आहे. डोळ्याने बघितल्यावर कळेल की काय नेमकं. अशी ही पायवाट आहे. थोडंसं उतरण आहे, उतार आहे, खाली उतरावं लागतं. परत येताना थोडा त्रास होईल, पण काय हरकत नाही. जाऊया. इथं तर मंदिर आहे. अच्छा, आपल्याला प्रॉब्लेमच तो आहे ना. काही झालं का कुठं कोणाच तरी देऊळ बांधून द्यायचं, मंदिर करून टाकायचं. जे खरं मंदिर आहे, जो खरा देव आहे, जो खरा देव आहे निसर्ग, ते निसर्गाची सेवा नाही करायची, त्या निसर्गाला जपायचं नाही, त्या निसर्गाला पूजायचं नाही.
आणि कोणत्या तरी मूर्त्या तिथं जाऊन लावून द्यायच्या आणि ते देवाला पूजायचं आणि त्या देवाच्या नावाने त्या निसर्गाची पार मारून टाकायची. म्हणजे जसं आता कुंभमेळा येणार आहे, तर कुंभमेळा कोणाच्या नावाने, तर गोदावरीच्या नावाने, बरोबर आहे. पण गोदावरी साफ करायला कोणी येतं का, तर कोणी नाही, त्याचं उत्तर आहे शून्य. पण गोदावरीत त्या पंपकगिरी करायला, त्या आंघोळ करायला, त्याच्यामध्ये ते दिवे सोडायला, ते कपडे सोडायला, ते हाडकं राख सोडायला बरेच लोक येतात. किंवा मेल्या इथं मेलं तर पुण्य मिळतं. अरे कशाला पाप करता, कशाला की पुण्य मिळायची का तुम्हाला? जगतानाच असं जगा की दुसऱ्यांना त्रास होणार नाही. जगतानाच असं जगा की तुम्ही मेल्यावर दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येईल. जगतानाच असं जगा ना. कशाला जगताना पाप करायचे आणि मरताना म्हणायचं की इथं जाळल्यावर आणि इथं राख फेकल्यावर, हाडकं फेकल्यावर पुण्य मिळेल. फालतूगिरी. मेल्यावर कोणी काय पाहिलं, जगताना करा ना काय करायचं. ओके, आता जो निसर्ग निर्मित ब्रिज आहे तो माझ्या बिलकुल डोळ्यासमोर आहे. अच्छा, तर तिथं जाता येईल का? हे निसर्ग निर्मित, हे मानव निर्मित. इथं मला काही इंटरेस्ट नाही. मला इंटरेस्ट इथं. ओ हो, ओके ओके. बर, तर मित्रांनो, हा बोगदा तुम्ही बघताय ना, हा आहे निसर्ग निर्मित. हजारो वर्ष लागले असतील. ही जी पाण्याची धार होती ती जाऊन 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 ते दगडाला कापून 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 शेवटी तिने आता त्याच्यासाठी रस्ता बनवला. तर हे बघण्यासाठी मी एवढ्या लांब आलो होतो. आणि आता उन्हाळा असल्यामुळं, म्हणजे अजून पाऊस पडला नाही. आज थोडी झलक दिली पावसाने, पण अजून पाहिजेल तसा पाऊस पडला नाही. म्हणजे पावसाळ्यात तिथं छान असा धबधबा पण बघायला मिळेल आपल्याला. तर हा आहे तो निसर्ग निर्मित ब्रिज, ज्याला बघण्यासाठी मी इथे आलो होतो. मी आता प्रयत्न करतो. अच्छा, वरून नाही जाता येणार बरं का. मी तरी प्रयत्न करेल की त्याच्यावरती जाता येईल का ते बघायचा प्रयत्न करेल. पण नाही शक्य झालं तर तुम्ही एकदा नक्की या. ते भारी आहे, चांगलं आहे. म्हणजे पाणी जर वाहत असतं इथून तर मजा आली असती. पण आता उन्हाळा असल्यामुळे आपण काय जास्त अपेक्षा करू शकत नाही. भारी. आणि इथल्या गावकऱ्यांना पण नाही माहीत नाही बरं का. माहिती असेल कदाचित, पण त्यांना त्याचं महत्त्व माहीत नाही. चला, मी संगमनेरपासून हा व्हिडिओ चालू केला आणि संगमनेरपासून खरं तर माझी दिशाभूल झालेली आहे. आता मला वाटत होतं ज्या रस्त्याने मी आता जातो आहे, म्हणजे इथून पुढं सरळ गेलं तर मला वाटत होतं की अहिल्यानगरला जाईल मी, पण ते तसं नाही आहे. माझी पूर्ण उलटी दिशाभूल झालेली आहे की इथून सरळ गेलं तर आळे फाट्याला जाऊ आपण. तर मला आता पुन्हा उलट्या दिशेने जावं लागणार आहे अहिल्यानगरला जायला. कारण मी आज जाणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे ज्या माणसाने खरं तर एक सिनेमा बनवून अखंड देशाला आणि महाराष्ट्राला, विशेषतः कारण मराठीतला सिनेमा होता, एक चांगली चपराक दिली. चपराक की तुम्ही जातीवादी, तुम्ही धर्मवादी जे लोक आहात, तुम्ही कसं देशाचं वाटोळं करून ठेवलेलं आहे, कसं समाजामध्ये फूट पाडून ठेवलेली आहे, त्याच्यासाठी एकदम उत्तम असे 2 सिनेमे त्यांनी बनवले होते. त्या गावाला मी जाणार आहे. माझ्या पुतण्याचं लग्न आहे, त्यानिमित्त जाणार आहे. पण त्या गावाची सैर मी तुम्हाला करून देणार आहे. तर पुढचा व्हिडिओ आपण जो पण बघणार आहोत तो त्या गावाचा बघणार आहोत. ते गाव कोणतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला असा कोणता एवढ्या खेडेगावातला माणूस ज्यांनी असा सिनेमा बनवला आणि
तुमच्या मनामध्ये ना ती खटकी पाडली तर तो निर्माता कोणता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्हाला इथं काही गाड्या येताना जाताना दिसत असतील तर तो हायवे आहे आणि हे जे समोर दिसतं तुम्हाला सफेद सफेद, हा तो प्रवाह आहे जिथून नदी तिच्या मूळ स्वरूपात वाहते. आणि हे जे दोन मोठं दगड दिसतं याच्या बिलकुल समोर तो निसर्गरम निर्मित ब्रिज आहे, ज्याला आपण आत्ता खाली जाऊन बघून आलो. हे बाई इथं येतो, ह्या इथं येतो. थोडीशी चढाई आहे पण मी थकून गेलो. मी बसलो आता इथं थोड्या झाडांमध्ये, निघेल आता. हां, ते वरती गाड्या चालताना जे दिसत आहे तो हायवे अगदी जवळ आहे. एवढं काही विशेष वॉक पण नाही.